तुमच्यापैकी अनेकांनी ऑरा या शब्दाबद्दल ऐकलं असेल. त्याचा आजूबाजूच्या लोकांवर खोलवर परिणाम होतो. सकारात्मक आणि समजूत ऑरा म्हणजेच दृष्टिकोन तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यासाठी मदत करते. परंतु दृष्टिकोन बिघडल्यामुळे वाईट मन स्थिती आणि चिडचिड होऊ शकते. अशा परिस्थितीत या सवयी अंगीकारून तुम्ही तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनवू शकता. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक वेगळा असा दृष्टिकोन असतो जे तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवते. ही एक प्रकारची ऊर्जा आहे जी प्रत्येक व्यक्ती, सजीव प्राणी आणि वस्तूभोवती असते. तुमच्यापैकी अनेकांनी असेही म्हटलं असेल की या व्यक्तीचा ऑरा म्हणजेच दृष्टिकोन हा खूप मजबूत आहे. जर एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन चांगला असेल तर त्यांच्याकडून सकारात्मक भावना निर्माण होतात. परंतु कधीकधी ताणतणाव आणि आपल्या काही सवयींमुळे आपला दृष्टिकोन खराब होऊ शकतो. अशातच जर दृष्टिकोन बिघडल्यास मानसिक, भावनिक आणि शारीरिक परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे व्यक्ती नकारात्मक विचार करू लागतो आणि बोलू लागतो. त्यातच जर एखादा नकारात्मक विचार येण्यास सुरुवात झाली की थकवा आणि चिडचिडपणा जाणवतो. पण तुम्ही तुमच्या काही सवयी बदलून तुमचा दृष्टिकोन मजबूत करू शकता. सकाळी लवकर उठणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यासाठी रात्री वेळेवर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. लवकर उठल्यावर तुम्ही तुमचा दिवस चांगला सुरू करा. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातवू नका किंवा इकडे तिकडे धावू नका. त्याऐवजी तुम्ही डोळे बंद करून 5 ते 10 मिनिटे ध्यान करावे, जसे की मेडिटेशन करणे. याशिवाय प्रार्थना करा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. ध्यान मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे ताण आणि नकारात्मक विचार कमी होऊ शकतात. हे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देते आणि तुमचा दृष्टिकोन मजबूत करण्यास मदत करते. बरेच लोक नेहमी म्हणत राहतात की आपल्याकडे हे किंवा ते नाही, पण त्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे ते कधीच लक्ष देत नाहीत. पण याचाही नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच जर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन मजबूत करायचा असेल तर कृतज्ञतेची सवय लावा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. मग ते तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी असो, कुटुंबावरील प्रेमासाठी असो किंवा नोकरीच्या संधीसाठी असो. हे तुमच्याकडे सकारात्मकता आकर्षित करेल आणि तुमचा दृष्टिकोन मजबूत करण्यास मदत करेल. तुम्ही तुमच्या पेहराव्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. महागड्या ब्रँडचे कपडे घेणे आवश्यक नाही, परंतु स्वच्छ, चांगले प्रेस केलेले कपडे घालणे आणि तुमच्या सौंदर्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक दिसते. असे लोक जिथे जातात तिथे सकारात्मक छाप सोडतात. वाईट सवयी म्हणजे एखादे काम आज करायचे आहे पण ते उद्यावर ढकलणे, आळसपणा करणे, वेळेवर कोणतेही काम न करणे, जास्त रागवणे, नकारात्मक विचार करणे, नकारात्मक खाण्याच्या सवयी, पुरेशी झोप न घेणे, धूम्रपान करणे किंवा मद्यपान करणे यासारख्या वाईट सवयींपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. याचा तुमच्या दृष्टिकोनावर खूप मोठा प्रभाव पडू शकतो. दररोज सकाळी ध्यान करण्याव्यतिरिक्त योगासनासाठी वेळ काढा. यासोबतच सकारात्मक विचार ठेवा. तसेच सकारात्मक पुष्टीकरण वापरून पहा. जर तुम्ही तणावात असाल तर तुम्ही डायरी देखील लिहू शकता. तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.